हरीश रोगे, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे. प्रकाश रेड्डी यांचा विरोध आपण समजू शकतो. खाजगी बंदरांची तुमच्या UPA सरकारने या अगोदर सुद्धा योजना केलेली आणि खाजगी बंदरांना कुठेतरी अशा प्रकारे फ्रीट कॉरिडॉर तयार करून देणं याच्यात काय गैर आहे? कशा प्रकारे तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल उत्तर द्यायचं आहे? कारण तुम्ही अर्थात उत्सुक असाल आधी टीका करायला, पण याही माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या की खाजगी बंदरांना अशा प्रकारे रेल्वे नेणं ह्याच्यामध्ये गैर काय? नाही, मी टीका वगैरे करण्यासाठी उत्सुक नाही आहे. ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यांचं आम्ही मोठ्या मनाने स्वागतही करत असतो. परंतु मगाशी बोलत असताना नीलमताई म्हणून गेल्या की हे जे बजेट आहे रेल्वेचं हे दिशादर्शक असं बजेट आहे. एकंदरीत सगळं ते बजेट बघितल्याच्या नंतर हा एक प्रकारचा भूलभुलैया आहे आणि दिशाहीन अशा प्रकारचं हे बजेट आहे. आता आपण जो प्रश्न विचारला, प्रकाश रेड्डी यांचे विचार मला चांगले माहिती आहेत. त्यांचा खाजगीकरणाला विरोध आहे, भांडवलशाहीला विरोध आहे वगैरे वगैरे, ठीक आहे, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. परंतु या देशाचा जर विकास व्हायचा असेल, या ठिकाणचा उद्योगधंदा जर वाढायचा असेल, एक्सपोर्ट वाढायचं असेल, तर या ठिकाणी बंदरं जी आहेत ती सक्षम झाली पाहिजेत. आणि अशा प्रकारची भूमिका ही UPA सरकारची होती, म्हणजे काँग्रेसची होती. त्यामुळे हे काही जे काय करणार आहेत त्या करण्याला काही आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु हे एकंदरीत बजेट बघितल्याच्या नंतर आपण म्हणता की 100 रुपये जर असतील तर त्याच्यामधले 94 रुपये आस्थापनावरती खर्च होतात, देखभालीसाठी खर्च होतात. आता राहिले फक्त 6 रुपये. आता या 6 रुपयामध्ये फक्त नरेंद्र मोदींची ती बुलेट ट्रेन जर तिथे सुरू झाली तर ते शक्य आहे. कारण एक बुलेट ट्रेन जर सुरू करायची असेल तर जवळजवळ 60,000 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च आहे. आणि त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्यापासून केलेली आहे, म्हणजे सुरत ते मुंबई आणि मगाशी नाही अहमदाबाद. तर मगाशी प्रकाश रेड्डीने जो उल्लेख केला तो खरा आहे की या ठिकाणी जो मोठा जो बाजार आहे, हिरा माणकांचा जो बाजार आहे, आणि त्या बाजारामधले मोठे मोठे जे भांडवलदार आहेत की ज्याने भारतीय जनता पक्षाला येत्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत केलेली होती, त्यांच्या सोयीसाठी हे सगळं झालेलं आहे. आणि त्याची सुरुवात जी आहे, एकच बुलेट ट्रेन सुरू करणार आणि ती फक्त अहमदाबाद टू मुंबई. आता प्रकाश रेड्डी म्हणाले त्याप्रमाणे ते BKC मधून होते आहे की बॉम्बे सेंट्रलपासून होते आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून होते आहे ते काय मला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर एक मला मुद्दा पूर्ण करू, त्याच्यानंतर हाय स्पीड ट्रेन वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या हायस्पीड ट्रेन, त्याच्यानंतर वायफाय वगैरे, हायफाय वगैरे सगळे जे काही त्यांचं आहे आणि नवीन तंत्रज्ञान वगैरे वगैरे यांचा उपयोग वगैरे करणार. परंतु सर्वसामान्य माणूस जो आहे त्या सर्वसामान्य माणसासाठी काय करणार? या ठिकाणी फक्त मुंबईच्या संबंधामध्ये म्हटलं की 864 EMU कळगणे ते डबे वगैरे पुरवले जातील. त्याच्यानंतर असं म्हटलंय की DC वीज पुरवठा जर उपलब्ध झाला तर वेग वाढवला जाणार आहे. याच्या पलीकडे मुंबईला काही मिळालं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो, मी कोकणातून येतो आणि आमच्यामधून कोकण रेल्वे एक सुरू झालेली आहे. आता ही जी कोकण रेल्वे आहे ती कोणासाठी आहे? कोकणासाठी आहे की त्या म्हैसूरसाठी आहे की गोव्यासाठी आहे की आणखी मग चेन्नईसाठी आहे? ती अजूनपर्यंत मला कळलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी जर सांगितलं असतं की बाबा जी कोकण रेल्वे आहे हा एक जगातला एक चमत्कार, कोकण रेल्वे निर्माण करणं त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये हा एक जगातला चमत्कार होता आणि तो चमत्कार काँग्रेस शासनाने करून आपल्याला दाखवला. परंतु त्याचं जर दुपदरीकरण करतो अशा प्रकारची जर घोषणा केली असती किंवा एखादी ट्रेन, आज कोकणासाठी फक्त एक ट्रेन आहे, ती सुद्धा ढकलत चालते. ती मुंबईपासून म्हणजे दादरपासून ती फक्त सावंतवाडीपर्यंत एक सावंतवाडी एक्सप्रेस म्हणून चालते. त्याच्या पलीकडे मला वाटतं कोकण आणि कोकण करणं एक सांगतो ना, माझं रेल्वे स्टेशन आहे राजापूर, त्या राजापूरसाठी फक्त
7 जागांचं आरक्षण आहे आणि तिचं नाव काय आहे तर कोकण रेल्वे. नाही, ठीक आहे. याच्या कोकण बाबतीमध्ये जर रेल्वे- काही केलं कोकण असतं रेल्वे खरं तर तर मी समजू पूर्णपणे शकलो पश्चिम असतो. किनारपट्टीसाठी या ठिकाणी आहे. आपल्याला प्रातिनिधिक प्रतिक्रिया लोकांच्या आल्या केरळपर्यंत त्या आहे ती. रास्त आहेत आणि वास्तव आहेत. त्यामुळे दिशा वगैरे दाखवणारा हा अर्थसंकल्प नाही, बरं, तर एक ठीक आहे. भूलभुलैया आपण करायचं. ती- म्हणजे जे सुरुवातीला जे सांगितलं होतं एक अच्छे दिन आएगे हे जे ढोंग होतं तशाच प्रकारचं ढोंग हा अर्थसंकल्प या ठिकाणी दाखवून देतो. केशव उपाध्याय, आता तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मी तुम्हाला वेळ देणार आहे त्याच्यासाठी भरपूर. त्याचं कारण हेच आहे की प्रकाश रेड्डी असोत, रवी श्रीवास्तव असोत आणि आता हरीश रोगे असोत, अगदी डॉक्टर दवे असतील, सगळ्यांनी आणि डॉक्टर नीलम गोरेंनी सुद्धा खरं तर तेवढंच काय ते तुमचा मित्रपक्ष असल्यामुळे असेल आणि त्यांचं स्वतःचं मत असेल त्यामुळे समर्थन केलं आहे. खूप विरुद्ध अशी प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळते. या प्रतिक्रियेबद्दल तुम्ही समर्थन कसं करणार या अर्थसंकल्पाचं? मंदार, सगळ्यात एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी चर्चा जर काही राजकीय धुळवड न करता जर मुद्द्यावरती चर्चा केली असती तर ती अधिक झाली असती. रेड्डींचं मी समजू शकतो, मला त्याबद्दल काही फार जायचं नाही, त्यांचा दृष्टिकोन सगळा माहिती आहे. एका पूर्वग्रह दृष्टीत आपण ठेवला एकदा की त्या काय बुलेट ट्रेन मधनं म्हणे फक्त डायमंड व्यापारीच जाणार, अशा प्रकारचा दृष्टिकोन आपण जर ठेवला तर त्या चर्चेला काही अर्थ होत नाही. आरोप प्रत्यारोपाशिवाय त्यातच त्यांना रस असेल तर त्यांनी करावा. दुसरे ते आपचे प्रवक्ते, त्यांच्याबद्दल बोलणं मी मागे बोलतो की म्हणजे काही अर्थशास्त्रातली किती गती काय मला माहिती नाही, त्यामुळे मी विषयात जात नाही त्यांच्याकडे. रोगेंच्या बाबतीत मध्ये ते सुरुवातीला असं म्हणाले मी चांगल्या गोष्टींचं स्वागत करतो. मला असं खरंच बरं वाटलं पहिल्यांदा की बाबा चला किमान या निमित्ताने तर काय मी ना काँग्रेस काही चांगल्या गोष्टींचं स्वागत करेल. पण नंतर ना सगळं त्या गोष्टी बघितल्या तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की केवळ राजकीय प्रत्यारोप करण्यातच त्यांना रस आहे. मुद्दा क्रमांक 1, सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गेल्या 10 वर्षामध्ये 7 रेल्वे मंत्री झाले आणि या 7 रेल्वे मंत्र्यांनी मिळून या रेल्वे खात्याला आपल्या म्हणजे त्याला काय दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेलं होतं. आता गौडांसमोर 2 प्रामुख्याने पर्याय होते की निव्वळ घोषणा जाहीर, जे पूर्वाश्रमीच्या रेल्वे मंत्र्याप्रमाणे लोकानुनय करणाऱ्या घोषणा करायच्या का, नुसत्या म्हणजे 10 वर्षातलं आजच जाहीर आलं. म्हणजे किती लोकांबद्दल आस्था पूर्वीच्या युपीए सरकारला होती, काँग्रेस सरकारला होती. 100 प्रकल्प जाहीर झाले, त्यातला फक्त 1 प्रकल्प पूर्ण नेला, 99 प्रकल्पाचा काहीच झालं नाही. म्हणजे अशा पद्धतीनेच आम्हाला पुढे काम करायचंय का की उपलब्ध परिस्थिती आहे त्या उपलब्ध, दुसरा पर्याय होता की जी उपलब्ध परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये अधिकाधिक चांगलं काम करायचं. ज्या म्हणजे मगाशी निलमताईंचा तुम्ही उल्लेख केलात, पण चंद्रकांत खैरेंचं आता स्टेटमेंट माझ्याकडे, त्यांनी प्रेस स्टेटमेंट काढलंय की मला ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या झाल्या नाहीत, पण मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो आणि त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी ऐकून घेतलं आणि त्या विषयावर काम करण्याचं मला आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर माझ्या मनात जे काही थोडं अस्वस्थता होती ती निघून गेली. मी या रेल्वे बजेटवर समाधानी आहे. त्यामुळे शिवसेनेची याच्यावर नाराजी नाही, स्वतः बाकीच्या शिवसेनेच्या खासदारांच्या याच्यावर समाधान व्यक्त केलंय. त्यामुळे राजकीय पक्षांमधलं जे तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी विरोध केला असं तसं नाही. मुद्दा क्रमांक पुढचा, त्यामुळे उपलब्ध ज्या ज्या सगळ्या सोयीसुविधा आहेत, आता महाराष्ट्राला काय मिळालं, मुंबईला काय मिळालं, आता या ज्या अनेक 3S, मी ज्या या रेल्वे बजेटचं वर्णन असं करेन की 3S मध्ये या रेल्वे बजेटचं वर्णन मी करेन. सिक्युरिटी, सेफ्टी आणि स्पीड. सिक्युरिटीच्या गोष्टी केलेल्या आहेत, सेफ्टीच्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि स्पीड म्हणजे गाड्यांचा वेग वाढवण्याचा, बुलेट ट्रेन आहेत त्या हायस्पीड ट्रेन आहेत, या 3 गोष्टींचा प्रामुख्याने गोष्टी या गौडा सरकारने केल्या. आणि म्हणजे सिक्युरिटीसाठी, महिलांच्या सिक्युरिटीसाठी विशेष महिला गाडी यावी पहिल्यांदा नेमल्या जाणार आहेत. दुसरं, ज्या म्हणजे मुंबईकरांच्या अपेक्षा काय, शेवटी तुम्ही आम्ही सगळे जसे रेड्डी प्रवास करतात तसा माझ्याकडे पण पास आहे, मी पण दाखवू शकतो, पण मला त्याचं प्रदर्शन नाही करायचं. पण मुद्दा इतकाच आहे की काय आम्हाला हवं असतं, स्वच्छ रेल्वे स्टेशन, चांगली टॉयलेट्स. म्हणजे मुंबईकरांच्या बेसिक अपेक्षा काय आहेत, ते याच आहेत बेसिक अपेक्षा. आणि माझा मुंबईत गेलेला माणूस परत घरी येईल. त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत. नाही, मला मंदारजी मला पूर्ण करू द्या, मला पूर्ण करू द्या ना विषय. असं आहे की त्यामुळे त्या सांगितल्यात त्या मुंबईकरांच्या अपेक्षा, सिक्युरिटीची व्यवस्था केली आहे. आता हे सुरक्षेचा विषय करतात. 2006 मध्ये म्हणजे आता फार रोगे तावातावाने बोलले कशा पद्धतीने सुरक्षिततावर ठरणार. 2006 मध्ये काकोडकर समिती सुरक्षेसाठी नेमलेली होती. त्या समितीने असं सांगितलं होतं की भारंभार ट्रॅक चेक केल्याशिवाय भारंभार गाड्या सोडू नका. त्याच्यावरती काय केलं गेल्या 5 वर्षामध्ये, उलट यावेळी जे गेट्स आहेत त्यासाठी 18,000, ज्या ठिकाणी मानवरहित गेट आहेत तिथे 18,000 कोटीची व्यवस्था केली. त्यामुळे अनेक चांगले उपक्रम, चांगल्या गोष्टी या रेल्वे बजेटमध्ये केल्या आहेत. एक मनमोकळेपणाने या रेल्वे बजेटचं स्वागत करायला हवं. शेवटी असं आहे की आता 1.5-1.5 महिन्यापूर्वी आलेत, शेवटी चमत्कार हा काही एका महिन्यामध्ये येणार नाही. हे जे निर्णय केलेत,
आहेत त्या प्रायोरिटी केल्या, आहे ते प्रोजेक्टची प्रायोरिटी केली, घोषणा करण्यापेक्षा आहेत ते प्रकल्प पूर्ण करणं आणि लोकांना दिलासे देणं ही मला वाटतं गौडांनी प्राथमिकता आणली आहे आणि त्याचं स्वागत करायला हवं. नक्की. आणि गौडांनी एक वाक्य महत्त्वाचं म्हटलं होतं की काही असे असे प्रसंग येतात त्यावेळेला कडू औषधसुद्धा देण्याची वेळ येते. ते खरं तर अपेक्षेप्रमाणे हे कडू औषध आहे का, आणि कडू औषध असेल तर त्याच्यातनं निर्माण होणारे चांगले परिणाम कुठले, हेही आपण या चर्चेमधनं तपासणार आहोत. बुलेट ट्रेनची जी आवश्यकता दाखवली गेली, जे स्वप्न आता आपण बघतोय बुलेट ट्रेनचं, 65,000 कोटी रुपये एका अशा प्रकल्पाला लागणार आहेत, ते आत्ता आपल्याला परवडण्यासारखे आहेत का, हेही आपण तपासून बघणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.